माझी ना थोड्या दिवसात नोकरी जाणार आहे बघ. आता काही समजा नाही, एवढं मोठं संकट कस काय आलंय आपल्यावरती आत्या. त्या सावकाराला उलशक द्यायला. अगं पैशाची मला गरज होती. हरी जय जय राम कृष्ण हरी. हे म्हणत नाही घर फिरावं, घराचा वासा नाही फिरावा. जाऊन द्या देव इसाच आता चट होईन. हा ना, तेच ना. हा का तुमचं दुखते म्हणून म्हणलं. नको मला आडवा येऊ तू, मला जाऊ दे, माझ्या पांडुरंगाला भेटू दे. जात्याच्या मुकी घालिते मोत्याची दाणी. आत्या तुझ्या काय यांचा फोन आहे, थांबा. हा बोला. हॅलो. हॅलो आई. हा बोल ना. अरे 2 महिने झाले तुला पैसे पाठवले नाही. कसं घर चालित असेल रे तू? सॉरी बर का. अरे नको त्याची काळजी करू, उतार चढाव हे चाललेलंच असतं घरात. खरे खरे, तू आता थोडे दिवस घर सांभाळून घे कसं चालायचं ते. आणि बरं ऐक ना. हा सांग ना. तुला एक महत्वाचं सांगायचंय. काय रे? माझी ना थोड्या दिवसात नोकरी जाणार आहे बघ. अरे देवा, कशाने? आता काय सांगू आई तुला. अरे देवा भगवंता, हे कुठलं आलं बाय आता इग्न. पांडुरंग बघ निवार करीन काहीतरी. नको तू बी काळजी करू. आता कसलं हे इग्न आलं बघितलं का, आता कसं घर चालू मी. काही कर पण आता तू घर सांभाळ आई. अरे पांडुरंगा, जे काय करीन ते सगळं पांडुरंगच करीन आई. नको तू काळजी करू. मग आता बघा ते मी काय करते. घे तुझी काळजी घे आणि घर व्यवस्थित सांभाळ. ठेव करे आई. त्या रेशमीला बोल की. बोललोय आम्ही. नाही बोललो आम्ही. तू ठेव आता. टेन्शन घेऊ नको जास्त. आईला सांभाळ आणि अरे व्यवस्थित देवा. हा ठीक आहे, ठेवतो. हा होय आत्या, एवढं मोठं संकट आपल्यावरती आलंय. खुशाल यांची नोकरी जाणार आहे म्हणून राहिले थोड्या दिवसात. कसं व्हायचं मग आपलं? रेशमी जाऊ का मी त्या साहेबाच्या हातापाया पडते? नाही आत्या, बाहेर मोठ्या मोठ्या शहरामध्ये हातपाय पडून काय होत नसतं. ते काय आपलं काय खेडेगाव आहे वय, आपण कोणाच्या हातपाय पडायचं आणि सगळं नीट होईल. अगं तू म्हणायचं होतं त्याला इकडे म्हणून. नाही जीवाला खाईन भाकर खायचा नाही. आता ते तिकडचं त्यांना सांभाळू द्या थोडस. आता आपल्याला इकडचं सांभाळावं लागेल. 2 महिन्यापासून सगळं तुम्ही सांभाळत होता घरदार. अगं जाऊ दे, माझ्या लेकरासाठीच करीत होते मी. सांभाळून काय होत होतं. तुमच्याकडचे पण तर सगळे पैसे संपले. तर तुम्ही एक तर एवढं कर्ज घेऊन ठेवलंय. आता काय बघ बचत गटाचा हप्ता मी म्हणलं दिन, आता 2 महिने नाही दिलं तर दिन म्हणलं तर दुसरंच बाय ऐकलं ग बाय. आता काय सांगावं, पस्तावा आला आता मला. ते म्हणत नाही घर फिरावं, घराचा वासा नाही फिरावा. आत्या काळजी नका करू, आपण काहीतरी मार्ग काढू याच्यातून. आता काही समजा नाही, एवढं मोठं संकट कस काय आलंय आपल्यावरती आत्या. हे बघ, रोज पांडुरंगाला हात जोड, सगळ्यांनी वर करतोय तो बघ. हात जोड पांडुरंगाला, त्याचं चिंतन कर मनात, ते दूर करीन आपलं. नका काळजी करू, सगळं बरं होईल. आपण कोणाचं पाप केलंय तवा? हा होईन समजा बरं. थोड्या वेळची यांना फोन लावीन मी, यांच्यासोबत बोलते. पण माझ्याकडे दे फोन, मला बोलू दे. त्याला 2 गोष्टी हा समजून सांगते मी. चालतंय, मी तुम्हाला चहा करते. हॅलो मामा, ऐका की, मला जरा पैसे लागत होते, थोडे पैसे द्या ना. मम्मीला लावला होता फोन मी. मम्मी मला देणार आहे थोडेसे पैसे, पण जरा अर्जंट होते हो. अहो नाही, यांची नोकरी चालली ना आता, त्याच्यामुळं म्हणलं. घरातल्या अडचणी चालू आहेत सध्या.
असं म्हणता का? बर. आता कोणाच्या तोंडाकडे बघायचं आणि काय करायचं ते समजा नाही. आधी ज्यावेळेस दुसऱ्यांवरती संकट यायचे धाव धावून जायचो सगळे. आत्या तर सगळ्यात आधी कशाकानी असा ना, पण अशा संकटाच्या काळामध्ये आधी धावून दुसऱ्याला मदत करतात. आणि आज आमच्यावर संकट पडले तर कोणी सुद्धा यायला तयार नाही. हे पण किती टेन्शन मध्ये असते ना. आता कसं करायचं तर काहीच समजत आहे. कसा घर संसार चालवायचा, असं संकट आलंय अचानक. कसं काय करायचं काही समजत आहे. रेश्मा परत फोन लावला होता त्याला? नाही. मग कमून रडती तू? नाही रडत आत्या. अगं येडी झाली काय तू? अगं मी हाय ना, माझ्या जीवात जीव आहे तोर. नाही तसं नाही, मी नव्हते रडत. मी मामाला फोन लावला होता. अगं संकटाला तोंड द्यावं लागतंय, असं रडून खसावं लागतो. आता पण संकटात बघा ना, कोणी सुद्धा साथ याय ना, सगळे साथ सोडून राहिलेत. माझ्या सख्या मामाला फोन लावला होता. अहो तुमच्यासोबत तो बोलत सुद्धा नाही, तरी तुम्ही त्याच्या संकटाच्या वेळेस मागच्या वर्षी पैसे दिले. त्या बाजीरावला फोन लावला होय तू? हा. कशाला लावला तू फोन? मला ऐक, मला जरा विचारित जाणार रेशमी तू. मला वाटलं आत्या आपल्या संकटाला तरी कोणी ना कोणी काम येईल. कोण आपल्या कामी यायचं नाही, तुला माहित आहे ना. अहो पण काय कामाचे असे नाते सगळ्यात आधी साथ सोडून पळून जातात. आता उठ आणि चल 2 घास खा. सकाळ धरण तू खाल्लं नाही काय. कसली भूक लागू राहिली. एवढं टेन्शन आले डोक्यात. मी खसून जाईन रेशमी तू असं केल्यावर. मी काय करायचं? नाही तुम्ही असं खसून नका जाऊ पण आत्या. मग तू अशी माझ्या देखत धडा रडल्यावर माझं काळीच कसं होईल? तुमच्याकडे बघूनच मला धीर वाटतो. तुम्हीच असं म्हणल्यावरती कसं व्हायचं? चला तू तसे नको येडेवणी करू. चल मी काय करते, आपण दोघी खाऊ. मला माहिती तुम्ही काय नाही खाल्लं. काहीतरी बनवते. ते काहीच नाही. सगळे डबे खाली झालेत. काय बनवायचं आता? भाजीपाला तर मरणाचा महाग आहे. डाळ दूध पण संपलेत. दाखवले देवा. ह्या काय ठेवला होता कालचा भात, पण आता हाच गरम करून खावा लागेल. रेश्मा आत्या काय ग? कांदा चिरत होते, डोळ्यातच पाणी आलं बाई. आत्या जरा कालचा भात गरम करून राहिले, खाऊन घेऊ. कर गरम चांगलं. त्यासाठी म्हणते बघ, कोणचा काय टाइम कधी येतो. तुला राग येतो असतो रेश्मा. हा फेकून द्यायचं, वतून द्यायचं, भाकरी 2-2, 3-3 फेकून द्यायच्या. हा तसं बघितलं का? आता भाताचं शीत का व्हायला त्याला जीव लावून जपलं पाहिजे. आता मी तू म्हणशील की मला अशा बोलायला लागल्या, मी सांगते त्यातली. नाही आत्या बरोबरच आहे तुमचं. टाइमावर त्या गोष्टीची ना किंमत करायला पाहिजे, नाहीतर टाइम सगळ्या गोष्टी दाखवतो. बघ कधी तू रातचा भात खाल्ला का रेशमी? खाल्ला का? मला सांग, रातचा भात खाल्ला का तू? आता फेकू फेकू देत होती. आता काल दुपारचा भात आहे तो. मला कुठंतरी डोकं लावावं लागणार आता.
तरी लेकरू जेवण काय करेल. ते हिशोबासाठी बसला आता काय राहिलं सायलं उली तिला घेऊन येतोय का काय. बघ झालं गरम बंद करते. पांडुरंग सगळं नीट करीन बघ. हॅलो मुंडे सावकार बोलतोय. काय किती फोन केले तुम्ही, एक फोन उचलेनात माझा. अहो जरा थोडी गडबड झाली आमची तर पोराचं कामाचं ह्याचं जरा लयच नरडीला आलंय. त्यासाठी जरा दमाने जरा थोडं हे घ्या. हात जोडून सांगते. बाकीत काय जोडू नका, ते घर गाण ठेवा. मला माझे पैसे आणून द्या. मला बाकीत नका सांगू. बरं बरं टाइम नाही मला तेवढाच 50 फोन करायला. बरं बरं नका करू फोन. मी करते काय करायचं ते. हा ठेवा. कार झालं बाई म्हणायला माझ्या तर आता काय करू नये करायचं. तडा तडा बोलला. कुणावर नको देऊ असं टाइम आणू देऊ. फडा 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 बोलला. तुला आता ते पोरीला तरी काही सांगू. बघते काहीतरी त्या घराचं नाही तर कशाचं काहीतरी करून त्याचं मिटवा. जाते आता त्या वनीबाईकडे तरी बघते. भेटले तर भेटले. वनीबाई काय झालं? आहेत का घरीच? हाय तर. थोडी पैशाची मला गरज कर. नाही ना हो, पैसे नाहीत, पगार नाही, पाणी नाही, काही नाही, कामधंदा नाही सध्या आता. लगेच मी दिले असते 2 आठवड्यात दिले असते. नाही ना. ते एका त्यात सावकारांना लय तगादा लावलाय मला. बस लावलाय पण नाही ना माया कुठून देऊ. काल आली नाही सांगितलं असतं लय कीर्तन झालंय. नाही बाई आता काही म्हणा नाहीच मायाक नाहीतच. बघा असले तर ठेवायचे नाहीत तुमचे. असल्यावर 2,000 रुपये तवर तरी. आता पगार नाही ना मला. बघितलं असतं आडसापटीला कुठं असते तर. खरंय. जाऊ का मग? दर्शन घ्यावा मग. नाही म्हणल्यावर कुठून द्यायचे, कशाचे द्यायचे. अरे रामा. कामाला नाही, डोल नाही चालू, काही नाही चालू. करा डोल मग मला नाही तर देते मग तुम्हाला. जाऊ का? हा झालं ते तर काम नाही झालं. देईन म्हणलं तर नाही. आत्या काय ग? कुठे गेले होते? आम्ही तुम्हाला कवाचे आवाज देत होते. अगं वनीबाईकडे गेलते. कालच्याने आली नाही म्हणून तिकडे गेलते. मला करमाना काय व्हायना मग. खरंच आहे. हा काय झालं असं ना आत्यांना. आजकाल एवढ्या बोलायच्या पण कमी झाल्यात. एवढं भांडणाऱ्या एवढं बोलणाऱ्या माझ्या धडधाकड सासूबाई माझी, आणि अचानक असं बोलायला कमी झाल्यात. मग मी तर फार कसून गेले. आता काहीच समजा नाही. मग ठोक बंद पडले काय करू आणि काय नाही. आत्या एकतर काहीतरी लपवतात, काही सांगतही नाहीत. बघावं लागेल मला काहीतरी. आत्या चला जेवण करायला. आत्या काय झालं? अगं मला जरा बापरे तुम्हाला तर लईच ताप आहे आत्या. हा ना कणकण आली मला. उठा चला दवाखान्यात जाऊ. नको राहू दे ती गोळी आहे. नाही गोळीनी काय नाही होणार आत्या. लई ताप आहे लई म्हणजे पूर्ण तुमचं सगळं अंग तापलंय. असू दे. उलसा गुळाचा चहा करते का मला? हा मी चहा करते. डॉक्टराकडे जावंच लागेल आता. काही पण करून ना तुम्ही असं अंगावर काढू नका. हा काय म्हणते? हा आता ते आत्याने लईच टेन्शन घेतलं दिसतंय. चहा कर मला गुळाचा उलसा. हा आत्या मी चहा ठेवते. आत्या आत्या कुठे गेल्या? आत्या कुठे बाई? इथे नाही हॉल मध्ये. आत्या काय म्हणते काय माहित आता.
नंदा नंदा अगं बाई, बेडरूम मध्ये पण नाही. मोरे मावशीला तरी विचारते. कसं काय येणं केलं साठीताई? अगं पैशाची मला गरज होती. हा म्हणतात ते पोराचं काम नाही का सुटायचं असं बर चाललं बर होतं. बर. लय डोक्याला टेन्शन 2 दिवस लय तर हे चाललं होतं पळापळी माझी. हा. त्यासाठी म्हणलं तुझ्याकडे जावा जरा माझी मदत कर जरा. अचानकच आलात बाई, आता पगार नाही काय नाही, कसं काय हो? काय का होईना बघ आता. हम्म. असतेत आपल्या बायकांचे इकडं तिकडं ठुलेले. बरं, किती लागत होते? 10,000 ते एवढे तर नसते ना बाई, 4-5 पर्यंत करील मी. 5 तर लय कमी होते अगं. 10 तरी बघ. काहीतरी ठेवायला द्यावा लागेल मग तुम्ही काहीतरी. आणलंय बघ मी कानातलं. बरं. तिला माहित नाही माझ्या सुनाला. बरं. हे की 10 दे मला, मग महिन्याभरात नेईन मी. हो. देताना नक्कीच. हो आता हे राहील ना तुझ्याकडं. आता बरं. काय करते आता ते ह्याच्यासाठी मला आलं की करायचं. नक्कीच द्या बरं का. हो. ठीक. काही बाई कानातले सुद्धा काढावं लागले. काही आल्यावर टाइम आल्यावर जाऊ दे. कानातले काही काय त्या काही सोन्याच्या सावलीला बसतो का आपण? आडीनडीला सोनं नाणंच असतं ना. त्या गोत्यांना फोन केला, फोन उचली ना. अशाचे कोण कामाला आले? आलं आपलं सोनं कामाला. धरा हे 10,000. 1 महिन्याने या मग परत, हा घेऊन. चालतंय, येते मग. हा. मग ते काय सुनाला चहा पाणी? माहित- नको आता उशीर. बसा ना, चहा करू. नको. का हो? ते सुनाला माहित नाही. हा. ती लगेच धुंडी ती मला कुठं गेल्या कुठं कधी गेल्या. तर येत नाही तर. हा पण आता होती मला गरज म्हणून आले. येऊ का म्हणता? बसा ना हो, काय हो. नको आता जा. बर. बघितलं का ह्या कागदाच्या नोटाला किती किंमत आहे. माणसाची किंमत नाही. हा त्या सावकाराच्या थोबडावर फेकी ते आता पैसे आणि 200-300चा बाजार घेऊन येते. झालं का बाई काम का नाही? झालं थोडं बहुत झालं. बर, जाऊन द्या. देवा विश्वास ठेवा आता. चट होईन. हो. हा ना तेच ना. हा होईन होईन. हाय पांडुरंग आपला. हा होईन. देवा विश्वास ठेवायचा आपला. काय करावं मग? आत्या आल्या का? ह्या दिसा नाहीत. आत्या धर पिशवी धर. तुम्ही कुठे गेल्या होत्या? मी तुम्हाला कावाची आवाज देते. उलसक आणले ते बाजारात. इकडे या. पहिलंच दुखत आहे, तुम्हाला बाहेर जायची गरज काय होती? हा, मरणमादीचा ताप आलाय. त्या डॉक्टरला सांगितलंय, त्याचा फोन आला होता. मला वाटलंच तू काळजी करशील म्हणून तुला विचारून नाही गेले. बसा इथं, बसा. पाणी आणते का मला? हा आणलाय उलसक भाजीपाला आणला. होय आत्या, पिशीभर बाजार आणलाय. तुमच्याकडे 1 रुपया नव्हता, मग कसं केलं? केलं काहीतरी. आणि कानातले कुठे आहेत? अगं ती लय गच करल्या म्हणे, खाजत होतं काढून ठेवल्यात घरात. आत्या तुम्हाला तर एवढं आवडत कानातले, तुम्ही कधी काढून ठेवत नाही. मागच्या वेळेस असं झालं होतं. तुम्ही काहीतरी लपवताय ना? नाही काय नाही. आता कानातले कुठे आहेत? अगं घरात येत वाटीत ठेवले. तुम्हाला माझी शपथ, सांगा लवकर, काय लपवताय माझ्यापासून? हा, अहो मी तुमची सून फक्त आहे का? ठेवलेत त्या सावकाराला उलशक द्यायला. मग तुम्ही कानातले ठेवून दिले? काय करते आत्या, अहो एवढं तुम्ही कष्टाने ते कानातले केले होते, आणि ते सावकाराच्या पायी आणि या घरच्या पायी तुम्ही लगेच ते कानातले ठेवून दिले. जाऊ दे, कानातले सावलीला बसतात का? अहो तुमची एवढी तब्येत खराब आहे, तुम्ही कुशाला रेशमे तू कधी शिळा भात खात नव्हती. फेकून द्यायची, फेकून मला कस तरी वाटलं. कालचा दुपारचा भात गरम करून खाती रेशमी. मला त्या गोष्टी आता आल्या आपल्या घरावर संकट म्हटल्यावरती आपल्याला त्या गोष्टी सहन करावंच लागतील ना. हा, पण तुम्ही असा हार नका मानून हो. तुम्ही असा हार मानली तर कसं व्हायचं, मला तर तेच समजा नाही.
हा रडायचं बंद करा बरं, त्याआधी रडायचं बंद करा. तुम्हाला ते नाही होत नाही, मला नाही बघायचं तुम्हाला असं ते रडलेलं आणि बिडलेलं. आत्या फोन आलता का त्याचा? हा आला होता. त्यांना म्हटलं सगळं व्यवस्थित चाललंय. त्यांना काय नाही सांगितलं इकडचं मी. त्यांना म्हणलं आईने सगळं सांभाळलंय म्हणलं. त्याला इकडचं नको सांगू कानातले हे केलं, असं केलं तसं केलं. नाही सांगायचे त्यांना, लय टेन्शन येईल. नाही सांगायचे मी त्यांना काहीच. मी तुम्हाला पाणी घेऊन आले आणि चहा पण करते. तुम्ही थोडा आराम करा आत्या, तुमची तब्येत बरी नाही हो. हा गोळी आणली गोळीने काय नाही होणार, आपण जाऊ दवाखान्यात. दवाखान्यात नको आता, पैसे नाही तर मी गोळी आणली आहे बघ. कशाला ती गोळी काय त्या छटाकभर गोळीने खाऊन होता आत्या. हा डोकं तेच ताप राहिली, हे एखादी गोळी खाते. बर मी तुम्हाला पाणी ते देते, जाऊ आपण संध्याकाळी दवाखान्यात. चहा ठेवते, पडा थोडस. शांत झालाय तास ओरके जेवण कुठं लावून कुठं करू. एक एक दिवस एवढा जड जाऊ राहिलाय. उद्याचा दिवस कसा येईल, कसे हे सगळे दिवस जाते, काय होईल काहीच कळा नाही. हे पण फोनवरती बोलत होते, एवढी टेन्शन मध्ये काहीच समजून नाही राहिलं. देवा आता सगळ्यात तुझ्या हातात आहे. आम्हाला चांगला मार्ग दाखव, आमच्या घराचं भलं कर. आमचे घरचे कधी कोणाच्या वाईटावर नाहीत. ते माझ्या पांडुरंगाला भेटू दे. आत्या रेशमी अजून उठली नाही. रेशमी, ए रेशमा, रेशमे अगं कवर झोपती. आत्या अयो 8 वाजले. अहो रात्री मला स्वप्न पडलं म्हणून एवढा वेळ झोपले. काय पडलं ग सपन? हो आता ते पंढरीची वारी चालू आहे ना, तर मला स्वप्नात आलं की आपण तिथं केळी वाटप केली, पाणी वाटलं. अयो पांडुरंगा, बघ रेशमे दोस्तान दिलं ग पांडुरंगानी, आपल्याला मार्ग दाखवला. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला नेमकं? अगं नाही का, हे दान धर्म हाताने 5 बोटाने करावा लागतो. तू नाही का म्हणली पाण्याच्या बाटलीनं केळं वाटीत होतो आपण, हा सपनात आता आपण उद्याच करू. अगं आत्या पण ते वाटल्याने काय होणार आहे? अगं रेशमे, हे अन्नदान करणं म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. आपल्याकडे पैसा आल्यावर विसरत होता आपण की गरीबाच्या मुखात काय घालायचं, गरीबाला काय दान करायचं, जेवण घालायचं. ह्या वाऱ्या जातात ना पंढरीच्या, हमखास वारीवाल्याला जेवण काय केळी म्हणा काय ह्या 5 बोटांनी दान धर्म केला पाहिजे, तेवढंच पुण्य भेटत आपल्याला. खरं म्हणलं बाई आत्या, आपल्याला ना उद्या वाटप करावं लागते. आजकाल तसं पण कोणी लक्षच देत नाही हो. 4 पैसे आल्यावर खरंच आपण ना दान धर्म करायला पाहिजे. हा ते मोठं दान धर्म केला तर कुठंच कमी करीत नाही. आपल्याला सुख शांती भेटते, परत आनंद भेटतो, केलं पाहिजे. बरोबर म्हणले. आणि ऐक, आता ते वाटून झालं की मी वारीला जाणार वारीला? पांडुरंगाच्या. आत्या तुमचं एवढं दुखत आहे, तुम्ही पाय कस काय वारीला जाणार आहे? तर तुम्हाला तुमची तब्येत बघा नाही एकदा. अगं रेशमे, तुझं मी एक नाही ऐकणार. पांडुरंग मला काय होऊ द्यायचं नाही. मी बघ वारीला जाते, माझं सगळं गारण मी माझ्या पांडुरंगा पुढे ठेवीन. बघ सगळ्या जगातल्या महिला गाऱ्यानं घेऊन जातात माझ्या पांडुरंगाकडं. अगं ते एक माहेर आहे पांडुरंगाचं, हे माझं माहेर आहे ते पंढरी. आत्या तुमची तब्येत लई खराब आहे. तुम्हाला जर जायची ना, मला माहिती आहे तुम्ही जायला शिवाय राहणार नाही.
मी पण तुमच्या सोबत येत असते. हा अगं तू कशाला येती रेश्मा? नाही, मी तुमचं एक नाही ऐकणार. तुमची एवढी तब्येत खराब आहे, मी असं तुम्हाला सोडत नसते एकटीला. बघा मग. अगं भावडे येईन आता आज उद्या. नाही यायचे ते लगेच. तिकडच अजून तेच टेन्शन मध्ये येते. ते सगळं निस्तरायच्या मागे लागलेले येतं. तर तुमच्या सोबत मी येणार आहे आत्या. मग जाऊ दोघी बी आपण. तर उद्या काय करू मग? सकाळीच ती वाटप करू आपण आणि मग उद्या तसंच दुपारून निघू. हा चालतंय. हा पिशवी आणि ते धुवून टाक. हा मी आवरते. लय उशीर झाला उठायला. देवा पांडुरंगा. रेश्मा, ए रेश्मा, आत्या अगं चल ना, आवर ना लवकर. हा आले. जायचंय आपल्याला. ते केळाचं सांगितलं का? फोन केला का? हा केलाय. ते सगळं पाठवून द्यायला तिथं सगळं जागेवर. त्या पाण्याच्या बाटल्या त्या सगळं आहे आत्या, नका काळजी करू. सगळं तिथं ये जागेवर ये. मग चल तिथून वाटून आपल्याला जायचंय. नाश्ता करते ना, 2 घास खाऊन नको नको मला नको. काय आज नाही काय खाणार मी. नाश्ता मग 2 घास खा ना. नको नको मला. मम्मी काय नको. अगं माणसे बरं अगं वाटतं कस तुला? काय आली? कस काय म्हणजे? अगं मम्मी मी तुला एवढी परकी वाटले का ग? तुम्हाला सांगितलं सुद्धा नाही साधा फोन करून. मला वहिनीचा फोन आला तेव्हा मला कळालं की माझ्या भावावर एवढं मोठं संकट आलंय म्हणून. अगं माणसे तुला कशाला टेन्शन म्हणून नाही सांगितलं मी तुला. टेन्शन म्हणते बाई तू? अगं माझ्या भावाचं टेन्शन नाही येणार मग कसं होईन बरं? अगं माझ्या संकटाच्या वेळेस माझा भाऊ एवढा माझ्यासाठी उभा होता, सगळं त्याने केलं. आता त्याच्या संकटाच्या वेळेस त्याची बहीण नाही उभा राहणार, मग कोण राहणार बरं? आता नाही सांगितलं म्हणलं नको तुझ्या डोक्याला गणगण. त्या सासूचं तुझ्या मागं दुपाटणं. मला वहिनीने फोन करून सांगितलं असं असं झालंय. मला किती चुरचुर लागली. म्हणलं पहिलं मी जाते आणि सगळं बघून येते. तर रेशमीला काही काम नव्हतं, कशाला सांगायचं लेकराला. पावसा पाण्याची आली, भिजली काय भुरभुर होती वाटतं. जरा पाणी. कशाला सांगायचं लेकराला, पावसात आली ती. काय आत्या सांगितलं म्हणलं आता तेवढंच. काय सांगते. तोंडातून भिजलंय ते, तिला चहा बी ठेव आणि चल उशीर झालाय. ते पिशवी ती घे, बरी आली तू बी. वाटप करू आपण तिथून. ते केळी वाटप पण ते करायचंय. ते वारकरी जातात ना आता. आम्हाला जायचंय, हिला घेऊन चालले मी वारीला. मी पण येते ना मग. नको तू कशाला येती? तू घरात इथं थांबतवर आम्ही येऊच तर. बरं चालेल. घरातलं बघ तू. आता सोबत घेऊन जाऊ. चला सोबत. नाही आता तिथं वाटोस तर ये माझ्या बरोबर. घे ती पिशवी एक ती. मी आले. हा घे पिशवी घेऊन. जय हरी जय हरी जय हरी. पाणी. माऊली जय हरी. कुठल्या? रावरी. आपल्या तिथूनच आले असेल. पुढे जाऊन वाटावं लागेल. पुढं ये पुढं घेऊन थोडं. आतमध्ये ठेवूया. बाकीचं वाटप करू चला. पाणी बघ कोणाला पाहिजे. जरा जय हरी जय हरी. जय हरी. जय हरी हरी. होय आत्या, आपण हे करून खरंच कसलं प्रसन्न वाटतंय ना. एवढे लोकांचं आपण आज त्यांना अन्नदान करतोय. तुला असं पण किती चांगलं पडलं. बरं झालं आत्या की आपल्याला ना पांडुरंगाने साक्षात वाट दाखवली आणि आज आपण ना ह्या सगळ्या गोष्टी करू राहिलोय. सगळं नीट होऊन जाईल. करीन. सगळं नीट करणार आहे बघा तुम्ही आत्या.
तुम्ही दोघी पण टेन्शन घेऊ नका अजिबात. कोणतं आहे तुम्हाला? आनंदाचा कंद उभा पांडुरंग, 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 आनंदाचा कंद उभा पांडुरंग. गोपाळांच्या संग भवती उभा, गोपाळांच्या संगे भवती उभा, गोपाळांच्या संगे भवती उभा, आनंदाचा कंद उभा पांडुरंग, आनंदाचा कंद उभा पांडुरंग, आनंदाचा कंद उभा पांडुरंग, आनंदाचा कंद उभा पांडुरंग. चंद्रभागे शोभे कुंडलिक, चंद्रभागे शोभे कुंडलिक, चंद्रभागे तिरी शोभे कुंडलिक, चंद्रभागे तिरी शोभे कुंडलिक, चंद्रभागे तिरी शोभे कुंडलिक, चंद्रभागे तिरी शोभे कुंडलिक. आनंदाचा कंद उभा पांडुरंग, 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 पांडुरंग उभा पांडुरंग. पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, गोपाळ कृष्ण भगवान की जय, की जय. हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. आत्या द्या, ती मी घेते. नको राहू दे, द्या आत्या. नको. तुम्ही थकल्यात आत्या, थोडस बसू. जय जय राम कृष्ण हरी, मी थकल्यात बाई आत्या. कृष्ण हरी जय बसू जय इथं थोडा वेळ सगळे. हो बसू. आत्या बसा. दमलो आता. हा ना. कशी बसले होते. बसा इथं. मला पाणी तरी देऊल सक. पाणी देत थांब. चालू चालू खाली ठेवून तुळस. अय्यो अय्यो, तिथं ठेवा, रथात ठेवा, रथात. राहू दे राहू दे. धरा काहीतरी खाऊन घ्या. अगं लय डोकं दुखायला लागलं मला. आत्या, मी काय म्हणते, अहो जाऊ दे ना, तुम्हाला लई ताप आहे, आपण घरी जाऊ, आपण एसटीने जाऊ ना. नको मला इष्टीने, मला पायीच जाऊ दे. माझ्या पांडुरंगाला माझं सांगन मी दारानं, माझ्या आता तुम्ही घराचं ऐका. निवारा करीन माझा पांडुरंग. आत्या तुमचं दुखत आहे, पहिलं पाय दुखत आहे. अगं काय चालतंय. नाही होत, ह्या नाही आया बाया चालल्यात. अहो तसं नसतं, मनामधून आपली भक्ती आहे ना, मग चालत जा म्हणून. ऐका, तुमचं दुखते म्हणून म्हणलं. नको मला आडवा येऊ तू, मला जाऊ दे, माझ्या पांडुरंगाला भेटू दे. माझ्या पांडुरंगाचा लय सोहळा चांगला आहे, जाऊ दे. मला सोहळा बघायचा.
मला सोळा बघायचा माझ्या पांडुरंगाचा. खाऊन घ्या तुम्ही काहीतरी. नको मला किळी आता. खा काहीतरी आत्या, खा. मला जाऊ दे पाय पाय. मला नको. जाऊ आपण जाऊ. हे धरा खा. नको मला किळी. डोकं दुखत आहे माझं. पाय दाबे पाय दाबे. जाऊन दे बाई, त्यांची लीला आहे. पांडुरंगाचं लय महत्व आहे. पांडुरंगाचं तुला माहितीच नाही कसं आहे. आम्ही लय दिवसाच्या वाऱ्या करतो. जाऊन दे. किती वर्षापासून वारा आम्ही 9-10 वर्षापासून करतो. आता पण जातात पण आता त्यांची तब्येत लय खराब आहे. नाही नाही, तो आपाप नेतो. त्याला काळजी आहे, सगळ्यांची काळजी आहे त्याला. ऐकलं का? त्याचं सगळ्यांची काळजी आहे बघितलं त्याला. का? तेच कारण माझ्यापेक्षा म्हाताऱ्या म्हाताऱ्या बाया चालत्या. गोळी खाईन मी एखादी रस्त्याने. बरं चालते, तुमची इच्छा आहे तर मग जाऊनच येऊ. चला चला उठा. चला. पांडुरंगा मी पतंग तुझ्या दिलागा. पांडुरंगा आता हळूहळू चला. म्हातारा तुझ्या दिलागा. चौवेडाचा सुखला वारा बाईच्या प्राचा आदर केला. आदर केला. पांडुरंगा मी पतंग तुझ्या दिलागा. पांडुरंगा पतंग तुझ्या दिलागा. आता बरं वाटतंय तुम्हाला? बरं वाटतंय. आता तुमची लय काळजी वाटू राहिली. काळजी नको करू. माझा पांढरंग माझ्या पैसे. आता बरं वाटतंय मला. जरा आया बाया आहेत माझ्या बरोबर. येऊन दे हळूहळू चला. पदरवर करा. काळजी घेऊ. जरा हात धरा माझा. ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा. देवा आमचं गाणं ऐक रे देवा. आमचं सगळं व्यवस्थित कर. सगळं व्यवस्थित करेन पांडुरंग. आता बघ आपलं चांगलं करीन. काळजी नको करू तू. लय सगळ्याचा दात आहे तो. सगळ्यांना सुख समाधानाने नेतो ते पंढरीच्या वारीला. त्या माझ्याकडे ती पिशवी ठेवली मी माग, त्याच्यात टाकते. एकच पाहिलंय दुखत रेस पे माझा. हळू चला आत्या. आत्या दिंडी लय पुढे गेली आता. हो ऐका ना, तुमचं लय दुखत आहे. पाय अजून सुजलाय तुमचा. टम झालाय सुजून. चला ना एसटीने जाऊ. तुम्हाला दर्शनच करायची ना. मला जाऊ दे. ऐकून घे. अहो आत्या, आपला पांडुरंग आपल्या सोबत आहे. आणि तसं बी पांडुरंग म्हणतो का की तुम्ही पायच्या म्हणून? अहो आपल्या मनाने आपण एवढ्या चांगल्या भावनाने आपण चाललोय. हा त्याच्यामुळं तुम्ही चला माझ्यासोबत. एक तर भाकर नाही बांधून आणली, काही नाही. हा तुमच्या माग माग मलाही पळावं लागलं ना शेवटी. लय रस्त्याने देते पराळीचं फराळीचं वाटलं ते पण चांगलं काम झालं. पुण्याचं काम झालं. आपण दान धर्म केला. सगळं झालं. सगळं बरं होईल. तुम्ही काळजी करू नका आत्या. माझ्याकडे बघा. मला जाऊ दे. आता नाही. आता मी तुमचं ऐकणार नाही. एसटीने जायचं आपल्याला. चला उठा उठा लवकर. हाल करू. पाहू जीव व्याकुळ झाला. हळू चला. आली आली गाडी आली. थांबे.
अगं मम्मी तुला एवढी ताप आहे कशाला बसली इथं? उठ बरं, चल घरात. अगं घरात मला करमाना माणशी म्हणलं हे काढी ते जरा गाबाळ गुबाळ. कवर राहते तू? का ग मम्मी एवढी जड झाले का मी तुला? अगं ती आगस्थळी कशी तुझी सासू? मग त्यांना काय, त्यांना काही सुख दुःख कळतं का कोणाचं? अगं जाऊ दे तू जा. अगं पण जोपर्यंत सगळं नीट होत नाही ना मी काही जाणार नाही बाई. मला तिकडे जाऊन माझा जीव लागतो का बरं? माझी नको काळजी करू, वहिनी हाय बघती ती मला आता. नाही नाही मला नाही होत, तिकडे जाणार नाही मी. आत्या आत्या यांचा फोन आला होता. काय ग? यांचा फोन आला होता. आत्या काय हो? यांची नोकरी फिक्स झाली, यांची नोकरी नाही जाणार आता. अयो, पांडुरंग, भगवंता माझा. माझ्या पांडुरंगाने गरण ऐकलं ग माझं. बघ मी म्हणलं होतं ना माझं गारण आणायला सांगायला जाईल मी. माझ्या पांडुरंगाने बघ. जीवनात मोठे मोठे संकट येत जात राहतात, त्याला सामोरी जायचं, लढायचं. आपली विठू माऊली आपल्या पाठीशी आहेत, फक्त त्यांच्यावरती विश्वास पाहिजे. आजकाल ह्या गोष्टी कमी होत चालल्यात, पण नाही, हार मानून चालणार नाही. आज नाही तर कधी नाही. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा अशी नम्र विनंती. कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला.